नमस्कार. आज आपण पुरुषोत्तम मासाच्या महत्त्व आणि आध्यात्मिक लाभांबद्दल जाणून घेणार आहोत. भारतीय पंचांगानुसार हा दर 3 वर्षांनी येणारा विशेष महिना भक्तांसाठी एक अमूल्य संधी घेऊन येतो. याला अधिक मास किंवा मल मास म्हणूनही ओळखले जाते. पण या महिन्याला पुरुषोत्तम हे विशेष नाव कसे मिळाले हे पाहूया. पुरुषोत्तम मासाचे आध्यात्मिक महत्त्व अत्यंत मोठे आहे. हा महिना दुर्मिळ असून विशेष फलदायी मानला जातो. या महिन्याच्या निर्मितीमागे एक मनोरंजक ज्योतिषीय आणि पौराणिक कहाणी आहे, जी मलमास या नावाने सुरू होते. हिंदू पंचांग चंद्र आणि सूर्य या दोन्ही गतीवर आधारित आहे. जेव्हा चंद्रमास लुनर महिन्यामध्ये सूर्यसंक्रांती होत नाही, तेव्हा हा अधिक महिना तयार होतो. सूर्यसंक्रांती नसल्यामुळे हा महिना मलिन किंवा मलमास म्हणून ओळखला गेला. त्यामुळे या महिन्यात कोणतेही शुभकार्य केले जात नव्हते. मलमासाची ही उपेक्षा दूर करण्यासाठी, त्याला सन्मान मिळवून देण्यासाठी भगवंताने स्वतः हस्तक्षेप केला. अनादर झाल्यामुळे मलमासाने स्वतः भगवान विष्णूंकडे जाऊन आपला सन्मान आणि महत्त्व वाढवण्यासाठी विनंती केली. मासाची व्यथा ऐकून भगवान विष्णूंनी त्याला आपले स्वतःचे पुरुषोत्तम हे सर्वश्रेष्ठ नाव दिले. तेव्हापासून हा महिना पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो. आता पुरुषोत्तम मास हा शुभ कार्यांसाठी अत्यंत पवित्र आणि महत्त्वाचा बनला आहे. या महिन्यातील आचरणाला विशेष महत्त्व आहे. पुरुषोत्तम मासात केलेले शुभकर्म, उपवास आणि देवपूजा त्वरित आणि विशेष फलदायी ठरतात. या महिन्यात विशेषतः भगवान विष्णूंची उपासना केली जाते. जप, तपस्या आणि दान धर्म केल्यास अनेक पटीने पुण्य प्राप्त होते. मंदिरं आणि तीर्थक्षेत्रांना भेट देणे, पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे या मासात विशेष फलदायी मानले जाते. पुरुषोत्तम मासाचे आचरण आपल्याला भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही प्रकारचे लाभ प्रदान करते. या मासात भक्ती केल्याने अक्षय पुण्य, मोक्षप्राप्ती आणि सर्व इच्छांची पूर्ती होते अशी श्रद्धा आहे. हा पवित्र महिना आपल्या जीवनात सुख, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नती घेऊन येवो. धन्यवाद.